नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा डब्यामध्ये नेण्यासाठी, प्रवासामध्ये नेण्यासाठी अगदी 2 ते 3 दिवस टिकणारी तोंडलीच्या सुक्या भाजीची रेसिपी. ज्यांना तोंडली आवडत नाही ते देखील अगदी आवडीने ही तोंडलीची भाजी खातील अशी रेसिपी आहे. चला तर मग बघूयात आता याची कृती. तोंडलीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो तोंडली. तोंडली पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण ही कापून घेऊया. ह्याचा वरचा आणि देठाचा भाग थोडा काढून घेऊ आणि अशा लांब लांब आकारामध्ये पातळ काप आपल्याला याचे करायचे आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही याचे गोल काप देखील करू शकता. मी असे हे लांब पातळ काप करणार आहे. हे बघा, या पद्धतीने असे पातळ काप मी करून घेते. सर्व तोंडली कापून झाली आहे. तुम्ही बघू शकता छान पातळ लांब लांब काप मी याचे करून घेतले. आता फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे, थोडा हिंग घालू, हळद, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि ही कापलेली तोंडली घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ही तोंडलीची भाजी करण्यासाठी जाड बुडाची आणि पसरट आकाराची कढई घ्या. आपल्याला ही तोंडली छान कुरकुरीत होईपर्यंत परतायची आहे. आता अगदी मंद आचेवर आपण ही तोंडली छान खरपूस अशी परतून घेऊ. हे बघा, तुम्ही बघू शकता तोंडली छान परतून झाली. खूप हलकी आणि कुरकुरीत झाली आहे. आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया, 1 टीस्पून धणेपूड, 1 टीस्पून गरम मसाला घालूया, पाव टीस्पून आमचूर पावडर घालणार आहे. हे मिक्स करून घेऊ. आता यामध्ये 1 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं, 1 टेबलस्पून भाजलेले अख्खे तीळ घालणार आहे. ह्या तिळामुळे याला खूप खमंगपणा येतो. आणि साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून भाजलेला शेंगदाण्याचा कूट. हे मिक्स करूया. खूप चविष्ट ही भाजी लागते. ज्यांना तोंडली आवडत नाही ते देखील खूप आवडीने ही भाजी खातात. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, अर्धा टीस्पून साखर. साखर घालणे हे ऑप्शनल आहे, पण घातली तर छान चटपटीत ही भाजी तयार होते. खूप मस्त लागते. आता सर्व मसाल्यांसोबत पुन्हा 1-2 मिनिटांसाठी आपण ही भाजी परतून घेऊ. या भाजीमध्ये आपण पाणी घातलेलं नाही आणि ही तोंडली देखील छान कुरकुरीत परतून घेतली आहे. त्यामुळे 3-4 दिवस ही भाजी खूप मस्त टिकते, अजिबात खराब होत नाही. भाजी खमंग परतून झाली. तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत ही भाजी झाली आहे. आता आपण गॅस बंद करू. सर्वात शेवटी कोथिंबीर, आणि ही कोथिंबीर देखील या गरम भाजीमध्ये जरा परतून घ्या. तुम्हाला जर ही भाजी टिकवायची असेल, प्रवासात न्यायची असेल तर ही कोथिंबीर देखील अशी परतून घ्या, म्हणजे यातील पाण्याचा अंश निघून जाईल. डब्यामध्ये नेण्यासाठी, प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा रोजच्या जेवणामध्ये वरण भाताबरोबर, वरण पोळी बरोबर तोंडी लावण्यासाठी अतिशय चविष्ट, खमंग, कुरकुरीत अशी तोंडलीची सुकी भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. ज्यांना तोंडली आवडत नाही ते देखील आवडीने ही भाजी खातील अशी खात्री आहे.
नक्की करून बघा. आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.